विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 2 मध्ये आपण सेकंड चॅप्टर चालू केलेला आहे पायथागोरसचे प्रमेय, थेरम ऑफ पायथागोरस। यावर आधारित आपण 30, 60, 90 डिग्री जो ट्रायंगल आहे त्याचं म्हणजे 30, 60, 90चं प्रमेय शिकलो। 45, 45, 90 ते पण एक शिकलो। तर त्यावर आधारित जी उदाहरण आहेत ते आपण बघणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट मध्ये पण उदाहरण घेणार आहोत। तर आधी हे जे सॉल्व एक्झाम्पल आहे ते बघूया। या डायग्राम मध्ये ए बी सी हा जो ट्रायंगल दिला त्यामध्ये अँगल बी इज 90 सांगितलेला आहे, ए 30 दिलाय, सी 60 दिलाय। त्यांचं मेजरमेंट दिलंय तेव्हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्याला इथे 30, 60, 90 तो थेरम वापरायचा आहे। 30, 60, 90 तिन्ही अँगल्स दिलेले आहेत आणि बीसी ची आणि एबी ची व्हॅल्यू फाइंड करायची बघा। बीसी आणि एबी कर्ण म्हणजे हायपोटेन्यूज तुम्हाला दिलेला आहे, एसी ची व्हॅल्यू आहे 14 आणि म्हणून मग आपण त्यानुसार आता 30, 60, 90 त्रिकोणाच्या प्रमेयानुसार म्हणजे 30 समोरील बाजू 30 चा अपोजिट जी साइड असेल ती हायपोटेन्यूजच्या हाफ असते। इट इज हाफ ऑफ द जो हायपोटेन्यूज आहे तो म्हणजे कर्ण जो आहे तो एसी च्या हाफ असणार 30 समोरील बाजू आणि मग त्या याच्यानुसार 1/2 एसी ची व्हॅल्यू आहे 14 बेसाती 14 बीसी इज इक्वल टू 7। तसंच 60 च्या समोरची अपोजिट साइड ऑफ 60 च्या समोरची जी साइड आहे तिचं नाव आहे एबी ती सुद्धा √3/2 टाइम्स एसी कर्णाचे किती असते ती वर्गमूळ 3/2 पट मध्ये असते। वर्गमूळ 3/2 आहे आणि कर्णाची व्हॅल्यू आपण तिथे पुटअप करणार 3/√3/2 इंटू 14 इथे भाग दिला तर ते साठी 14 म्हणजे किती झाले 7√3 म्हणजे एबी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे 7√3। म्हणजे अशा पद्धतीने 30, 60, 90 जर ट्रायंगल असेल तर 30 च्या समोरील जी साइड आहे ती हाफ ऑफ हे हायपोटेन्यूज आणि 60 च्या समोरील असेल ते √3/2 ऑफ म्हणजे इतक्या टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज कर्णाच्या वर्गमूळ 3/2 पट मध्ये असते। या प्रमेयाचा वापर करून आपल्याला एक साइड जरी दिली असेल तरी सुद्धा आपण रिमेनिंग जे साइड्स असतात तो आपण काढू शकतो। तसं इथे आणखी एक एक्झाम्पल आहे की 45, 45, 90 या ट्रायंगल्सचा तिथे आपण वापर करणार आहोत। देताना दिलाय अँगल एडीसी, डी हा 90 चा आहे, सी 45 आणि डीएसी 40 जो आहे डीएसी हा सुद्धा 45 आहे। यामध्ये तुम्हाला हायपोटेन्यूज म्हणजे कर्ण 8/2 8√2 याची व्हॅल्यू दिलेली आहे। तसं इथे जर पाहिलं तर आता हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल एडीसी इज 45, 45, 90 डिग्रीचा हा ट्रायंगल आहे। इट इज 45, 45, 90 चा आहे आणि म्हणून मग ज्या साइड्स आहेत अपोजिट साइड्स ऑफ द 45 अँगलच्या अपोजिट साइड्स असतात किंवा काटकोन करणाऱ्या बाजू साइड्स मेकिंग द राईट अँगल ट्रायंगल त्या साइड्स जे असतात ते इक्वल असतात। एडी इज इक्वल टू डीसी आणि डीसी ची व्हॅल्यू तर तुम्हाला 8 दिलेलीच आहे म्हणजे याच्यावर पण काढायची गरज नाही, पण इथे व्हॅल्यू तुम्हाला दिलेली ऑलरेडी। जर दिले नसते तरी सुद्धा 8√2 आपण 1/√2 घेऊन त्या पद्धतीने केले असते। आता इथे मिळालं म्हणून डीसी इज इक्वल टू 8 आहे, देअरफॉर हे जे आहे ते 8 घेतला आणि म्हणून एडी ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 8 ही व्हॅल्यू मिळाली 8। आता यामध्ये संपूर्ण बीसी ची व्हॅल्यू काढायची लेंथ ऑफ बीसी संपूर्ण लेंथ बीसी काय होणार आहे बीडी प्लस डीसी दोघांचं काय फक्त ऍडिशन करायचे आणि ती पण दिलेली आहे गिवन आहे ते 5 + 8 आणि फक्त किती झाले 8 आणि 5 13 बीसी इज इक्वल टू 30। प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये क्वेश्चन 2 आपण बघणार आहोत ज्यामध्ये परपेंडिक्युलर इथे दिलेला आहे। देताना ट्रायंगल एमएनपी हा एक राईट अँगल ट्रायंगल दिलाय की ज्यामध्ये एन अँगल जो आहे तो 90 आहे आणि एनक्यू परपेंडिक्युलर टू एमपी त्याच्यावर परपेंडिक्युलर आहे। आपण
भूमितीमध्याचं प्रमेय शिकलेलो आहोत. त्यामध्ये काटकोनातून कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे तयार होणारे जे दोन भाग असतात त्यांचा भूमितीमध्ये म्हणजे शिरोलंबाचा वर्ग असतो. NQ square is equal to MQ into QP. इट इज द म्हणजे हा जो आहे इट इज जॉमेट्रिक मीन थिअरम. त्यानुसार कारण इथे आपल्याला देताना सोल्युशन मध्ये दिलेलंच आहे NQ परपेंडिक्युलर टू MP आणि म्हणून अगोदर ही जी माहिती असते ती व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. इन ट्रायंगल MNP कोणता राईट अँगल आहे? N. Therefore angle N is equal to 90. NQ it is perpendicular to MP. तो लंब दिलेला आहे गिव्हन म्हणजे पक्ष म्हणून दिलाय आणि म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार आपल्याला MQ ची व्हॅल्यू 9 दिलेली आहे. MQ is equal to 9 आणि QP is equal to 4 हे दिलेलं आहे आपल्याला. आणि मग त्या इक्वेशन मध्ये जर व्हॅल्यू पुट अप केली तर NQ काढायचा. फाइंड NQ. देअरफॉर NQ इज इक्वल टू MQ 9 आणि QP आहे 4. 9 चौक 36. NQ स्क्वेअर इज इक्वल टू 36. यांचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. दोघींकडनं पण काय केलं आपण स्क्वेअर रूट घेणार आहोत. टेकिंग स्क्वेअर रूट किंवा वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतल्यानंतर NQ चा स्क्वेअर रूट NQ आणि 36 म्हणजे 6 चा वर्ग आहे तो 36 चा वर्गमूळ 6. वी टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ 36 वी गेट NQ इज इक्वल टू 6. म्हणजे हे जे आहे भूमिती मध्याचे जे प्रमेय आहेत अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहे. त्यामधीलच क्वेश्चन 3 आपण पाहणार आहोत. इथे पण अशाच पद्धतीचं दिलंय. QPR हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल P इज 90 डिग्री म्हणजे काटकोन त्रिकोण आहे राईट अँगल ट्रायंगल. QM 8 आहे आणि MR अगोदर काढावं लागेल तेव्हा आपल्याला संपूर्ण QR ची व्हॅल्यू मिळेल. अगोदर आता आपण काय करणार MR काढणार. दोघांची ऍडिशन केली की QR मिळेल. QR काढण्यासाठी MR काढणार आणि MR काढण्यासाठी PM हे एक सगळ्यात महत्त्वाची कोणती माहिती दिली पहा PM परपेंडिक्युलर सेगमेंट QR म्हणजे हा 90 चा आहे एक अँगल आणि फ्रॉम राईट अँगल त्या व्हर्टेक्स पासून लंब म्हणजे हे काढले परपेंडिक्युलर काढलेला आहे आणि म्हणून देअरफॉर वी यूज आणि ते डिस्टन्स हे पण दिलंय ना M इज लिनियर पॉइंट्स M इज बिटवीन Q and R आणि देअरफॉर म्हणजे परपेंडिक्युलर असल्यामुळे लंब असल्यामुळे वी यूज जॉमेट्रिक मीन थिअरम. भूमिती मध्याचा प्रमेय आपण तिथे वापरू शकतो आणि मग त्या प्रमेयानुसार भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार शिरोलंबाचा वर्ग स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर शिरो जो असतो तो अल्टिट्यूड म्हणतो आपण PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. QM इंटू MR. नाउ सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू PM ची व्हॅल्यू जर ठेवली तर 10 चा वर्ग 10 स्क्वेअर. QM आहे 8 इंटू MR. 10 चा स्क्वेअर झाला 100 इज इक्वल टू 8 MR. 100 अपॉन 8 वी गेट MR. आता MR ची व्हॅल्यू काढायची आहे. इथे 8 ने भाग दिला 8 1 8 उरले 9 10 8 दुणे 16 उरले 4 आणि 8 पंचे 4 40 म्हणजे 12.5 हे झालं तुमचे MR ची जी व्हॅल्यू आहे ती आली 12.5. बट वी हॅव टू फाइंड QR. आपल्याला QR ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. देअरफॉर QR इज इक्वल टू QM प्लस MR. QM आहे 8 आणि 8 प्लस 12.5 वी गेट 12. याची बेरीज करताना आपण बरोबर करायची. मुलं चुकवतात काही. 12.5 लिहिताना बरोबर 8 काही नाही म्हणजे ते पॉइंट घेऊन 0 करायचा आणि मग त्याची ऍडिशन करायची 5. 8 अधिक 2 10 चा 0 चा 1 झालंय 20.5. QR ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 20.5. म्हणजे इथे सुद्धा आपण जॉमेट्रिक मीन थिअरमने जो परपेंडिक्युलर आहे त्याची व्हॅल्यू दिलेली होती म्हणून आपण MR ची व्हॅल्यू अशा पद्धतीने काढलेली आहे. असं ज्याच्यावरचे आधारित क्वेश्चन पुढचा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रॅक्टिस सेट 2.1 मधील आपण क्वेश्चन घेत आहोत. त्यामध्ये आपण क्वेश्चन 5 घेऊया.
की त्या क्वेश्चन 5 मध्ये ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ऍक्टिव्हिटी दिली फिल इन द ब्लँक्स. त्यामध्ये पहा अँगल ABC बी 90चा दिसतोय आणि ज्या साइड्स आहेत राईट अँगल तयार करणाऱ्या ज्या साइड्स आहेत त्या दे आर कॉन्ग्रुएंट आणि हा जो आहे हायपोटेनस तो √8 दिलेला आहे. यामध्ये पहा सुरुवातीला काय म्हटलं AB इज इक्वल टू BC. AB इज इक्वल टू BC का असं त्याचं रिझन काय ते दिलेली माहिती आपल्याला ती गिव्हन आहे म्हणून आपण तिथे लिहिणार गिव्हन किंवा पक्ष दिलेली माहिती आहे ती लिहिली. आता अँगल BAC काढायचा आपल्याला. हा जो अँगल आहे तो काढायचा आहे तो आपल्याला माहित नाही. सपोज इट इज X. हा X आहे. हे तुम्हाला सॉल्व करावं लागणार थोडस किंवा हे करू शकता तुम्ही. दोन्ही X का घेणार कारण साइड्स ज्या कॉन्ग्रुएंट असतील कॉन्ग्रुएंट साइडच्या अपोजिट असलेले जे कोण असतात ते एकरूप असतात. एकरूप बाजूंसमोरील कोण एकरूप असतात आणि म्हणून आपल्याला याचं मेजर आपण X सपोज केलं तर याचं पण किती येणार आहे X येणार आहे. आणि आपल्याला थेरम माहिती आहे की ट्रायंगल्स ऑफ सम ऑफ अँगल्स जे तिन्ही जी सम आहे ती 180 असते. सम ऑफ ट्रायंगल्स जे आहे पूर्ण ट्रायंगल्सच्या अँगल्सची जी सम आहे त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज 180 असते. आणि म्हणून मग इथे जर आपण सॉल्व केलं तर हा B90 आहे हा X आहे आणि हा X आहे. या सगळ्यांची ऍडिशन किती आली 180 आली. म्हणजे इथे X अधिक X 2X 90 अधिक 2X बरोबर 180 म्हणून 2X बरोबर 180 वजा 90 म्हणजे 90 झाले 2X म्हणून X बरोबर 90 भागिले 2 काय मिळाले 45. किंवा थोडक्यात 180 मधून 90 गेला दोन्ही जे सेम आहेत उरलेले 90 दोन कोणांची बेरीज 90 भागिले 2 केले तर 45. किंवा नसेल तर मग त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज 180 असते. तिन्ही कोणांची बेरीज म्हणजे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. त्या याच्यानुसार जर त्याची व्हॅल्यू काढली तर किती आली 45. इथे आपण त्याचं मेजरमेंट लिहायचं आहे 45. ती व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला आणि म्हणून ते 45 असल्यामुळे 45 90 ट्रायंगलचा जो थेरम आहे तो तिथे वापरणार आपण. देयरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू काय होणार त्याची साइड 1/√2. 45 90चा थेरम नुसार 1/√2 इंटू AC. आता 1/√2 इंटू AC ची व्हॅल्यू दिलेलीच आहे √8 ती मिळाली √8. आता हे √8 आणि यांचं हे कसं झालं ते बघायचं. √8 चे जे फॅक्टर्स आहेत ते 2√2 कसे आले 8 चे फॅक्टर रूट मध्ये घ्या 4 इंटू 2 4 चा स्क्वेअर रूट निघतो 4 चा वर्गमूळ निघतो तो झाला 2 आणि याचे निघते म्हणून त्याला √2 मध्ये ठेवले म्हणजे हा कसा आला 2√2. तर याच्यानुसार आपण इथे ही जी फिल इन द ब्लँक्स ती पुन्हा तशीच येणार 1/√2. आता जेव्हा मल्टिप्लिकेशन होईल तेव्हा √2 कॅन्सल झालं तर काय मिळालं आपल्याला 2. त्याची व्हॅल्यू मिळाली 2. द व्हॅल्यू ऑफ AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू म्हणजे अशा पद्धतीने ती जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे की ज्याच्यामध्ये हे जे आहे ते व्हॅल्यू तिथे पुटअप करावी लागणार. तसं त्याच्यावरच आधारित तसा आणखी पायथागोरस थेरमवर क्वेश्चन 6 आहे की त्यामध्ये तुम्हाला एक वर्ड प्रॉब्लेम दिलाय. देताना विचारलेला आहे की साइड ऑफ जी स्क्वेअर आहे स्क्वेअरचं डायगोनल तुम्हाला दिलाय. स्क्वेअर ऑफ द डायगोनल इज 10 म्हणजे चौरसाचा कर्ण 10 दिलेला आहे आणि चौरसाची जी बाजू आहे बाजू पण काढायची आपल्याला आणि त्याचं पेरिमीटर काढायचं. परिमिती काढायची आणि म्हणजे पेरिमीटर काढणार आणि साइड काढणार. साइड काढल्यानंतरच आपल्याला पेरिमीटर काढता येणार. मग स्क्वेअर म्हटलं म्हणजे चौरस जो आहे हा देताना चौरस दिलेला आहे. देयरफॉर आपण सोल्युशन मध्ये काय लिहिणार ABCD इज स्क्वेअर. तो काय आहे चौरस आहे आणि म्हणून मग त्याचं जर डायगोनल जर दिलेलं आहे आपण जर डायगोनल जर काढलं तर काय होणार आहे पहा चौरसाचे चारी कोण काटकोन असतात. ऑल अँगल्स जे 4 अँगल्स आहेत ऑफ स्क्वेअर दे आर हे जे 90 डिग्री असतात
आणि म्हणून मध्ये देअरफॉर काय होणार पहा, अँगल डी इज इक्वल टू 90 आणि इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल एडीसी, एडीसी मध्ये काय ना, आता साइड तर माहित नाही आपल्याला, आपण सपोज साइड इज एक्स घेऊया आपण. त्याची जी साइड आहे, लेट साइड ऑफ स्क्वेअर इज एक्स, ती एक्स कन्सिडर केली तर काय झालंय, आता फक्त आपण डायगोनल मुळे तयार होणाऱ्या रेक्टँगल हा जो आहे राईट अँगल ट्रायंगल, त्या राईट अँगल ट्रायंगलचा विचार करणार आहोत. काटकोन त्रिकोण की ज्याच्यामध्ये कर्णाची लांबी तुम्हाला दिली आहे, हायपोटेन्यूस आहे 10 आणि बाकीच्या अदर 2 साइड्स काढायच्या आहेत. आणि ही एक्स आहे तर ही पण एक्स असणार. म्हणजेच काय झालं, इन राईट अँगल ट्रायंगल अँगल डी आपण घेताना असं घेऊया, इथेच देते मी, AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. काय आता पायथागोरस थिअरम प्रमाणे, अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम, पायथागोरस थिअरम नुसार काय होणार पहा, AC ची व्हॅल्यू आहे 10, 10चा वर्ग, AD माहित नाही आपल्याला, एक्स घेतला आपण एक्स स्क्वेअर, हा इथे आहे एक्स स्क्वेअर. दोघांचे पण काय झालं, एक्स एक 2 साइड्स आहेत, त्यांचे ऍडिशन केलं, हा 1 आणि हा 1. पायथागोरस प्रमेयानुसार AC वर्ग बरोबर AD स्क्वेअर इज प्लस DC स्क्वेअर. इथे आपण पायथागोरस जो थिअरम आहे तो अप्लाय करणार आहोत. एक्स साइड्स आहेत, 10 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, किती मिळालेत आपल्याला 2x स्क्वेअर. 2 इज डिवायडेड नंतर बाय, ते 2 ने जर डिवाइड केलं, 100 इज डिव्हिजिबल बाय 2, वी गेट 50. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 50 मिळाले. आता आपण त्याचं टेकिंग स्क्वेअर रूट, त्याचा जर स्क्वेअर रूट घेतला आपण तर वी गेट अंडर रूट 50. आता 50 चे जे अवयव पाडायचे ते कसे येणार, पण 25 इंटू 2, म्हणजे यांचं जर स्क्वेअर रूट घेतला, 25 चा स्क्वेअर रूट 5 येतो, इथेच घेऊया. आणि रूट 2 चा निघत नाही, म्हणून तो किती झालाय 5 रूट 2. म्हणजेच आपल्याला स्क्वेअरची, त्या चौरसाची बाजू x बरोबर 5 रूट 2 मिळालेली आहे. वी हॅव टू फाइंड त्यांचं जे पेरिमीटर पण फाइंड करायचं, पेरिमीटर फाइंड करायचं आहे. आता आपण बाजू काढली, म्हणून पेरिमीटर जे आहे, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, चौरसाची परिमिती इज इक्वल टू 4 टाइम्स साइड, 4 जी आहे परिमिती, जी आहे परिमिती म्हणजे 4 टाइम्स त्याची बाजू. आता 4 इंटू त्याची व्हॅल्यू आपण घेतलेली 5 रूट 2, 5 रूट 2 आपण एक्स इथून घेतला, साइड चेंज काढली आपण, ती किती झाली 5 चौक 20, 220 रूट 2. इट इज द पेरिमीटर, म्हणजे परिमिती, चौरसाची परिमिती, वर्ग 20 वर्गमुळात 2, 20 अंडर रूट 2 मिळालेली आहे. तेवढे ते युनिट्स आहेत. म्हणजे अशा याच्यानुसार आपल्याला काय करायचंय, इथे काटकोन त्रिकोण असल्यामुळे इट इज 90 डिग्री अँगल अँड देअरफॉर वी यूज, इट इज राईट अँगल ट्रायंगल अँड देअरफॉर वी यूज पायथागोरस थिअरम अँड अकॉर्डिंग टू दिस वी गेट इट्स साइड एज. नंतर मग आपण ते साइड काढल्यावर मग त्याची परिमिती काढलेली आहे. तर बाकीचे जे उदाहरण आहे ते आपण नेक्स्ट बघूया. थँक्यू.